माझी शाळा हदगाव तालुक्यातील निमगाव केंद्रात असलेलं छोटंसं गाव सोनाळा. गाव तसं लहान परंतु संपन्न आहे. आणि या गावामध्ये असलेली माझी छोटी शाळा. चला तर माझ्या शाळेचं दर्शन करूयात. हे आहे सोनाळा गावचं मंदिर आणि मंदिरालगतच असलेली माझी शाळा. शाळेच्या गेटजवळील बोगनवेल येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करते. तिची बहरलेली फुले येणाऱ्या जाणाऱ्यांना सुगंध देतात, सुंदरता देतात. प्राथमिक शाळा सोनाळाचे हे कार्यालय. शाळेच्या ग्राउंडमध्ये असलेली झाडे शाळेची शोभा वाढवतात व सोबतच सावली देतात. असा हा सुंदर आणि निसर्गरम्य परिसर. बोगनवेलला आधार देण्यासाठी बनवलेले हे खांब, याच्यावरच बोगनवेल वाढलेली आहे आणि हे झाडी. त्यानंतर येतो तो इयत्ता दुसरी आणि तिसरीचा वर्ग. येथील सर्व मुले शांत बसून अभ्यास करतायत. काही गोष्टीची पुस्तके वाचतायत तर काही लिहित बसलेले आहेत. असा हा इयत्ता तिसरीचा वर्ग. फळा कोरात दिसतोय. हा शाळेचा व्हरांडा. व्हरांड्याजवळच इयत्ता पाचवीचा वर्ग. दारावरील सुस्वागतम सर्वांचं स्वागत करतं. तर समोरच असलेले शिवाजी महाराज यांचा पुतळा. इयत्ता पाचवीमधील मुले आज थोडी पटसंख्या कमी आहे, परंतु आहेत ते मुलं सर्व शांत बसून अभ्यास करत आहेत. काही जण गोष्टीची पुस्तकं वाचत आहेत, काही जण लिहित आहेत, तर काही जण सुंदर चित्रही काढत आहेत. अर्चना नावाच्या विद्यार्थीने हे काढलेलं चित्र. माणिकराव आमचे नेहमीसारखे मोकळेच बसलेले आहेत. त्यांना लिहायला आवडत नाही का वाचायला आवडत नाही. त्यानंतर पूजाबाई चित्रकलेत रंगल्यात. जगदेराव गोष्टीचे पुस्तक वाचतायत. हा माझा सजवलेला वर्ग. वर्गात सर्वात वरती आहे चांदणी. त्यानंतर मुलांनी एक नवीन उपक्रम केलेला आहे शाळेमध्ये, तो म्हणजे संकल्प 2012. यात विद्यार्थ्यांनी आपल्यातील चुका सुधारून काही नवीन करता येतं का यासाठी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत की 2012मध्ये ते हे संकल्प पूर्ण करणार. त्यानंतर हा वर्गाचा पॅनल बोर्ड. या पॅनल बोर्डवरती विद्यार्थ्यांनी वेगवेगळी चित्र काढून लावलेली आहेत. जसे गिरीधरनी काढलेले हे चुकार चेंडूचे चित्र, विद्यानी काढलेला मोर, गिरीधरनी काढलेला हा भारताचा नकाशा, सावित्रीबाई फुले, जनतेचा मित्र, प्राची कदम हिने तयार केलेला हा बदक व सपना आगलावे हिने काढलेली डिझाईन, सोबत इतरही चित्रे आहेत. शाळेची शोभा वाढवण्यासाठी वर्गाची या ठिकाणी काही कुंड्या लटकवलेल्या आहेत, ज्यामध्ये मनी प्लांटचे झाडं आहेत. वर्गाच्या भिंतीला काही इंग्रजी चित्रे व त्याची स्पेलिंग्स लिहिलेली आहेत, जी वाचून मुले शब्द पाठ करतात. त्यानंतर गावातर्फे आम्हाला मिळालेलं संगणक. लेनन कंपनीचं हे संगणक ग्रामपंचायतला आलेलं आहे, परंतु गावकऱ्यांच्या सहकार्याने शाळेला मिळालेलं आहे. तर ही आहे माझी शाळा आणि शेवटी हा मी आहे.